चॅनलवर आपले स्वागत आहे। कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। शहरातील लोक गायब झाले जोपर्यंत मी सत्य शोधलं नाही। मला नेहमी वाटायचं की लहान गावं सुरक्षित असतात, म्हणूनच मी प्रथम ॲशब्रुकमध्ये आलो। तिथे मला हवं ते सगळं होतं, शांत, झाडांनी आच्छादलेले रस्ते, जाताना हात हलवणारे शेजारी आणि एक अशी शांतता जी एकटेपणाऐवजी मन शांतीसारखी वाटायची। पण हे सर्व गायब होण्याच्या आधीचं होतं, त्याआधी की भीतीने हवेत धुरासारखी घट्टपणे पसरायला सुरुवात केली होती। त्याआधी की मी दररोज रात्री 3दा कुलपे तपासायला लागलो, या भीतीने की पुढचा गायब होणारा मीच असेन। हे सगळं 10 मार्चला सुरू झालं। 2 लोक, इव्हन आणि ल्युसी, सरोवराच्या काठच्या जुन्या डायनरमध्ये जेवण करून गायब झाले। त्यांना हातात हात घालून हसत बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं। गाडीची हेडलाईट्स धुक्यातून कापत पुढे निघाल्या। दुसऱ्या सकाळी त्यांची कार त्यांच्या घराबाहेरच चालू स्थितीत आढळली। दरवाजे उघडे, चावी अजूनही इग्निशनमध्ये, रक्त नाही, संघर्षाचा एकही पुरावा नाही, फक्त अनुपस्थिती। पुढचा 10वा आला तेव्हा पुन्हा 2 लोक गायब झाले, एक मेकॅनिक आणि एक शाळेतील शिक्षिका। आणि मग पुढच्या महिन्यातही नेहमी 2, नेहमी 10 तारखेलाच। पोलिसांनी संपूर्ण शहर पालथं घातलं, जंगल, सरोवर, मुलं ज्याला भूताचं गिरणं म्हणायची ती जुनी लोखंडी गिरणी। काहीच सापडलं नाही, एक पाऊलखूण नाही, रक्ताचा थेंबही नाही। जणू काही कोणी त्यांना अस्तित्वातूनच मिटवून टाकलं होतं। 8व्या महिन्यापर्यंत ॲशब्रुक शहर राहिलंच नव्हतं, ते बंद दरवाज्यांचं आणि कुजबुजत्या प्रार्थनांचं गाव बनलं होतं। डायनर बंद झाला, चर्चचा घंटानाद थांबला, लोकांनी खिडक्या फळींनी बंद केल्या, रात्रीभर मेणबत्त्या पेटवत राहिले। प्रत्येकजण 10 तारखेला घरातच राहायचा, पहाटेच्या प्रतीक्षेत तास मोजत। मी शांत राहण्याचा प्रयत्न केला, स्वतःला सांगितलं की याचं काहीतरी तार्किक कारण असणार, पण मला माझ्या आत काहीतरी बदलताना जाणवत होतं। सुरुवात झाली स्वप्नांपासून, काळोखात बाहेर असण्याच्या भयानक स्पष्ट दृश्यांपासून। नखांखाली माती लागलेली आणि माझ्या बाजूला मानवी नसलेल्या श्वासोच्छवासाची जाणीव। मग आली ब्लॅकआउट्स, मी अनोळखी ठिकाणी जागा व्हायचो, जमिनीवर मातीने माखलेला, कधी केसांत पाने अडकलेली। मी स्वतःला समजावत राहिलो की मी फक्त थकलो आहे। ताण, मी म्हणायचो, मज्जातंतू कमकुवत झाले आहेत, पण आत कुठेतरी काहीतरी कुजबुजत होतं, जे मी ऐकू इच्छित नव्हतो। 12व्या महिन्यापर्यंत ॲशब्रुक मरत होतं, अर्धी घरं रिकामी होती, अगदी शेरीफही, जो पूर्वी गर्विष्ठ आणि ठाम होता, आता दारूमध्ये बुडालेला, शाप आणि पॅटर्न्स बद्दल काहीतरी पुटपुटत राहायचा। सर्वांना माहीत होतं की पुन्हा 10 तारीख जवळ येत आहे, आणि ही तारीख, ही वेगळी होती, ही माझ्या वाढदिवशी येत होती। मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, स्वतःसाठी केकसुद्धा घेतला नाही, पण तारीख जवळ येत गेली तशी मला असं वाटू लागलं की कुणीतरी माझ्याकडे पाहत आहे, बाहेरून नाही, आतून। त्या आधीच्या रात्री एक वादळ शहरावरून गेलं, वारा ओरडत होता, पाऊस खिडक्यांवर खिळ्यासारखा आदळत होता। सुमारे 10च्या सुमारास लाईट्स 2दा लुकलुकल्या आणि मग पूर्णपणे बंद झाल्या। काळोख दाटला, मी एक मेणबत्ती पेटवली आणि बसलो, शरीरातील प्रत्येक स्नायू ताणलेला। आणि मग आवाज आला, पायांचे आवाज, हळूहळू, ठराविक अंतराने, अगदी माझ्या वरच्या मजल्यावरून। मी थिजलो, फळ्या किणकिणल्या, एक पाऊल, मग दुसरं। माझं हृदय कानात धडधडत होतं, कुणीतरी घरात होतं। मी काउंटरवरून बेसमेंटची किल्ली घेतली, हात इतके थरथरत होते की जवळजवळ ती पडलीच असती। मी अडखळत जिन्यावरून खाली पळालो, जड दार बंद केलं आणि कुलूप लावलं। पायांचे आवाज खाली आले, ते दाराच्या वर थांबले, मग खरवडण्याचा आवाज, हळू पण सतत। मी थंड लाकडी दारावर पाठ टेकवली, डोळ्यात पाणी आलं, मेणबत्ती लुकलुकली। मी ओरडून मदत मागायचा विचार केला, पण कोण आलं असतं? सगळेच लपून बसले होते, म्हणून मी थांबलो। वेळ थांबली, ताणली गेली, इतकी की मी तिथे काही मिनिटे होतो की तास हेही समजेनासं झालं। शेवटी खरवडण्याचा आवाज थांबला,
थकव्याने मी झोपलो असावा, थंड जमिनीवर बसून जळून संपलेली मेणबत्ती जवळ ठेवून. जेव्हा जागा झालो तेव्हा छोट्या तळघराच्या खिडकीतून फिकट प्रकाश आत येत होता. वादळ थांबलं होतं, पण शांतता जड, अस्वस्थ वाटत होती. मी वर चढलो, दार उघडलं आणि स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. सर्वात आधी वास आला, धातूसारखा तीव्र, आणि त्यात मिसळलेला कुजटपणा. पोटात गोळा आला, आणि मग मी ते पाहिलं. जमिनीवर काळसर डाग पसरलेला, असमान आणि चिकट. जवळ गेलो आणि हृदय थांबेल असं वाटलं. राख, जुनं नाही, कोरडं नाही, ताजं. स्टोरेज रूमचं दार पूर्ण उघडं होतं. मी ते मागच्या रात्री बंद केलं होतं. आतल्या पेट्या उलटलेल्या होत्या आणि स्वयंपाकघरातून बेसमेंटपर्यंत लालसर डागांची अस्पष्ट ओळ जात होती. माझ्या बेसमेंटकडे. माझा मेंदू विरोध करू लागला. नाही, मी पूर्ण रात्र तळघरात होतो. वर कुणीतरी दुसरा होता. हे दुसऱ्या कुणी केलं असणार. पण मग एका कोपऱ्यात, पेट्यांच्या मागे, मला ते दिसलं. काही कपडे सावल्यांमध्ये बेफिकिरीने ढकललेले. माझे कपडे, जे मी काही महिन्यांपूर्वी हरवले असं समजलो होतो. ते कठीण, काळसर आणि कोरडे झालेले. मी त्यांना स्पर्श केला आणि माझ्या हातांवर लाल तपकिरी डाग लागले. आणि त्यांच्या खाली काहीतरी लहान आणि सोन्याचं पडलेलं होतं. एक ब्रेसलेट, ल्युसीचं ब्रेसलेट. खोली फिरू लागली. मी कोसळलो. ब्रेसलेट छातीशी धरून थरथरत बसलो. आठवणी नाही, तुकडे चमकून गेले. रात्रीचं जंगल, पानांचा आवाज, कोणीतरी रडत असल्याचा आवाज, माझा स्वतःचा खडबडीत आणि परका श्वास. मी धावलो. का? कुठे? माहीत नाही. फक्त पळत राहिलो त्या घरापासून, त्या सत्यापासून जे मेंदू फाडून बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. पण काहीतरी मला पुन्हा खाली, त्या जिन्यावर ओढत नेलं. बेसमेंट आता अधिक थंड होतं. हवेत जडपणा. माझ्या कानात शांततेचा आवाज घुमत होता. नजरा एका कोपऱ्याकडे गेल्या, जिथे जुना कामाचा टेबल होता. त्याखालील फळ्या काहीतरी सांगत होत्या. मी टेबल बाजूला ढकललं. एक दरवाजा, लाकूड नवीन होतं. मी ते बसवलंय हे मला आठवत नव्हतं. पण त्याच्या कडेवर माझ्याच हस्ताक्षरात काहीतरी कोरलेलं होतं. खालीच राहा. त्याला बाहेर जाऊ देऊ नकोस. मी दरवाजा उचलला. पहिला झटका वासाचा होता, कुजण्याचा आणि लोखंडाचा. मृत्यूचा वास. खाली, उथळ खड्ड्यात, अर्धवट पुरलेली हाडं होती. फाटलेले कपडे त्यांना चिकटलेले. चेहरे नाहीसे झालेले. मी मागे पडलो, ओकताना, आणि माझा मेंदू सत्याच्या वजनाखाली तुटून पडला. ती गायब होणारी माणसं, ते रक्त, ते ब्लॅकआउटचं, ते कुणी दुसरं नव्हतं. तो मीच होतो. ते बेसमेंट माझं लपण्याचं ठिकाण नव्हतं. ते माझं पिंजरा होतं. ती माझी तुरुंग होती. त्या रात्रींमध्ये जेव्हा माझ्या आत काहीतरी जागं व्हायचं आणि अंधारात बाहेर जायचं. मी समजलो की मी जगाला बाहेर ठेवतोय, पण मी स्वतःलाच आत बंद करत होतो. उरलेला दिवस तुकड्यात गेला. मला फक्त एवढं आठवतं, मी बाहेर पळालो. थंड पाऊस चेहऱ्यावर आदळत होता. लांब शेरीफची कार दिसली, धुक्यातून लुकलुकणाऱ्या लाईट्ससह, आणि तोंडात धातूसारखा चव, रक्ताचा, माझा की दुसऱ्याचा माहीत नाही. आणि मग काहीच नाही. आता मी इथे बसलो आहे, हे लिहित, कारण पुन्हा 10 तारीख जवळ येते आहे. शहर जवळजवळ रिकामं आहे. पोलीस लवकरच येतील आणि सगळं पाहतील. डाग, कपडे, दरवाजा आणि लाकडात कोरलेला तो संदेश. ते सत्य पाहतील, ज्याकडे मी पाहू शकत नाही. मी नेहमी मानायचो की 10 तारीख शापित आहे. दर महिन्याला काहीतरी दुष्ट ॲशब्रुकमध्ये येतं, आपला वाटा घेण्यासाठी. मी बरोबर होतो, पण माझ्या कल्पनेप्रमाणे नाही. शाप कधी बाहेर नव्हता. तो माझ्या आत होता, झोपलेला, योग्य रात्री जागा होण्यासाठी थांबलेला. आणि 10 तारीख उद्या आहे. लाईट्स पुन्हा लुकलुकत आहेत. बाहेर वारा वाहतोय आणि त्याखाली पायांचे आवाज. ते खरे आहेत का माहीत नाही. मी खरा आहे का तेही माहीत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, सकाळ आली की मला हे काही आठवणार नाही. मी पुन्हा बेसमेंटमध्ये जागा होईन असं समजत की मी आणखी एक रात्र वाचलो. हे न कळता की राक्षस कधी गेला नव्हता. कारण राक्षस मीच आहे. आशा आहे तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.